तुम्ही जागेच्या वर्गाना करता, तुम्ही कॉलेजच्या वर्गाला करता. एवढी साताऱ्यातली जनता दूधखुळी नाहीये साहेब. कायम आमच्याकडं झे कटापूर या योजनेचा फार्स होत असतो. झे कटापूरची योजना 1990 साली माजी सैनिकांच्या डोक्यातून उगवलेली संकल्पना त्यांनी मेळावे घेऊन युती शासनाच्या काळात 1997 साली त्याला आपल्या पवार साहेबांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मान्यता मिळाली. ती योजना 1997 पासून ते 2009 पर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्षात फक्त त्या योजनेला 80 कोटी रुपये मिळाले. 2009 ला शशिकांत शिंदे साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळेपासून ते 2019 पर्यंत ते जलसंपदा मंत्री होते. त्या काळात साहेबांच्या काळात या 10 वर्षाच्या काळात त्या झे कटापूर योजनेसाठी 369 कोटीचा भरघोस निधी साहेबांनी दिला. ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्या कराडचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांनी त्या योजनेस सुप्रमा दिली. ते सुद्धा श्रेय साहेबांचं आहे. आणि हे काय मी तोंडी भांडी बोलत नाही. हा कागदावर GR प्रमा घेतलेला सगळा सह्यांचा हा सगळा कागदांचा सबूत घेऊन मी बोलतोय. हा कुठं तोंडी भांडी बोलायचा विषय नाही. जयंत पाटील साहेब आमच्या इथं आमदार झालेत आता. ते म्हणतात की या भागाला मी पाणी आणलं, या भागाला मी असं पाणी दिलं, या भागाला मी पाणी देताना 800 कोटी रुपयाचा निधी आणला. त्या 800 कोटी रुपयाचं गुपित मी आज तुम्हाला सांगतो. भंडारा जिल्ह्यात नेरला असं नावाचं गाव आहे भंडारा जिल्ह्यात. तिथं गोसी खुर्द म्हणून ही उपसा सिंचन योजना आहे. त्या उपसा सिंचन योजनेला 800 कोटी रुपये केंद्रातून निधी मंजूर झाला. तो 800 कोटी रुपयाचा निधी नेर हे नाव असल्यामुळे ह्या महाशयांनी त्याचे फ्लेक्स, त्याची पेपरबाजी संबंध आपल्या सातारा जिल्ह्यात आणि आपल्या भागात केली. आणि त्या नेरला धरण आहे भंडारा जिल्ह्यात. त्या नेरला धरणाचे साहेब या इथं पेढे साखर वाटून इथं त्यांनी स्वागत केलं. याचा जाब मला त्यांना विचारायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला राजकारण करता कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही मुद्द्याचं, ज्या वेळेला तुम्ही आमदार नव्हता त्यावेळेचा 2009चा APMC मार्केटचा घोटाळा तुम्ही आत्ता काढला. त्यावेळेला ज्या वेळेला तुम्हाला शशिकांत शिंदे साहेबांची उमेदवारी लोकसभेला झाली नव्हती त्यावेळेला तुम्हाला काही कळलं नव्हतं. त्यावेळेला काही प्रशासनाचे डोळे झाकलेले होते. तुम्ही आत्ता जरी हा घोटाळा उघडकीस केला असला साहेबांच्यासाठी, साहेबांना अडचणीत आणण्यासाठी, तरी हा आपला सगळा संबंध कार्यकर्ता शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीमागं प्रति शशिकांत शिंदे म्हणून उभा असेल एवढी ग्वाही मी या सर्व मतदारांच्या वतीनं तुम्हाला देतो. आपल्या शशिकांत शिंदे साहेबांचं घर जावळी नाही, घर लासूरने आहे आणि ते आपल्या मतदारसंघात आहे. त्यामुळे होणारा खासदार हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला खासदार होणार आहे. त्यामुळे ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. 7 तारखेला तुतारी घेतलेल्या माणसाचं चिन्ह बघायचं, 3 नंबरचं बटन कुठं आहे ते बघायचं, आपल्या शशिकांत शिंदे साहेबांचा फोटो कुठं आहे ते बघायचं, बटन इतक्या जोरात दाबायचं की गुजरात मध्ये आवाज आला पाहिजे, गरम चाय गरम चाय.
गरम चाय. थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य सागरभाऊ साळुंखे, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक, एक उत्तम वक्ते सन्मान्य प्राध्यापक यशवंत गोसावी बोलतायत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. पुसेगावच्या मातीत आलो, आल्या आल्या स्टेजवर बसलो आणि इथं बसल्यानंतर या विराट गर्दीचं दर्शन झालं. विचार केला की जर प्रचाराची सभा अशी आहे तर शिंदे साहेबांच्या विजयाची सभा कशी असेल याचा विचार सुद्धा करता येत नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या मातीचं नाव ज्यांनी देशभरामध्ये कोरलं ते लोकनेते यशवंतराव चव्हाण, या सर्वांच्या स्मृतींना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलोय ते या साताऱ्याच्या मातीचे भूमिपुत्र आणि ज्यांची ओळख खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे नेते, कष्टकऱ्यांचे नेते, माथाडींचे नेते, गोरगरिबाचे नेते अशी ओळख आहे ते आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आणि ज्यांच्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी आपल्याकरता आलोय. मी कायम सांगत असतो, भावंडांनो, ईडीच्या भीतीनं आणि सीबीआयच्या दहशतीनं पळून गेलेले अनेक गद्दार आपण बघितले, पण निष्ठा काय असते हे शिकवायचं काम जर आमच्यासारख्या तरुणांना कोणी केलं असेल तर ते नाव आहे आदरणीय जयंत पाटील साहेब. साहेबांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या ठिकाणी स्वागत आहे. विचारपीठावर स्थानापन्न राज्याचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे, आदरणीय किरणदादा माने, विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि बंधूंनो, काल नाशिकल्या सभेला होतो आणि नाशिक मधून आज इथं साताऱ्यामध्ये आलो. मी दुपारी लवकर साताऱ्यामध्ये पोहोचलो आणि इथं आल्यावर विचार केला की सभेला 5-6 वाजेपर्यंत वेळ आहे. मग एवढा वेळ आपण एका ठिकाणी बसण्यापेक्षा जरा 4 गावांमध्ये 4 माणसांना फिरून आलं तर जरा बरं वाटेल, म्हणजे तेवढीच थोडीफार मदत होईल. पलीकडे कुमट्यामध्ये गेलो, येताना पाचवडला थांबलो, इकडे सुलतानवाडीला गेलो, जे जे वेगवेगळ्या भागातले मित्र आहेत त्यांना भेटलो, त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं, यंदा साताऱ्याचा कौल काय आहे. त्यांनी सांगितलं की देशभरामध्ये 500 पेक्षा जास्त मतदारसंघ असतील, पण यंदा आमचा सातारा मतदारसंघ इतिहास रचणार आहे आणि जगावेगळा इतिहास रचणार आहे. मी विचारलं असं नेमकं तुम्ही सातारकर काय करणार आहेत. ते म्हटले प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधून 1 खासदार निवडून जात असेल, आमच्या लोकसभा मतदारसंघातून यावेळी 2 खासदार असणार आहेत. 2. मला काही कळेना नेमकं काय म्हणायचंय. मी त्यांना म्हटलो साहेब मी नाशिकचा माणूस आहे, मला जरा इसकटून सांगा. ते म्हटले आमच्याकडे 1 खासदार राज्यसभेमध्ये असला पाहिजे आणि 1 खासदार लोकसभेमध्ये असला पाहिजे. मी म्हटलो मला काही कळालं नाही शिंदे साहेब की हे नेमकं गणित काय आहे, परत इसकटून सांगा. ते म्हटले राजनेता राज्यसभेमध्ये असला पाहिजे आणि लोकनेता हा लोकसभेमध्ये असला पाहिजे. हे लोकांनी ठरवलंय, हे लोकांनी ठरवलंय. कारण 10 वर्षामधली काय परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस रोजगारावर बोलायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस शिक्षणावर बोलायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस हा तरुणांसाठी नोकऱ्यांवर बोलायला तयार नाही, आमच्या शेतीवर बोलायला तयार नाही. अरे या मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. आणि काल देशाचे पंतप्रधान पुण्यामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा उल्लेख त्यांनी अतृप्त आत्मा म्हणून केला. माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला मराठी पटकन समजली नसेल पण अतृप्त आत्मा काय असतो हे तुम्हाला व्याख्येसहित स्पष्ट करून सांगतो. अरे कोरोनाच्या काळामध्ये लाखो माणसं तरफडून मरण पावली तरी सुद्धा ज्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही ना त्यांना अतृत्व आत्मा म्हणतात. अरे मणिपूरमध्ये आमच्या भगिनींना विवस्त्र केलं गेलं आणि रस्त्यावर फिरवलं गेलं तरी सुद्धा ज्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही ना त्या माणसांना अतृप्त
आत्ता म्हणतात अरे 100 पैकी 83 मुलं बेरोजगार म्हणून फिरतायत, तरी सुद्धा त्या मुलांबद्दल ज्यांना कणव जाणवली नाही त्या लोकांना आतृप्त आत्मा म्हटलं जातं. 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं कंबरडं मोडून लाखो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त ज्यांनी केलं त्या लोकांच्या आत्म्याला आतृप्त आत्मा म्हटलं जातं. कारण शरद पवार साहेब हा या महाराष्ट्राचा श्वास आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे, या मातीमधल्या शेतकऱ्यांचा आधार आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, वेळ कमी आहे, बोलणारे अनेक मान्यवर आहेत, पण एक जण मधल्या काळात म्हटले की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, मी पुन्हा आलो, पण येताना 2 पक्ष फोडून आलो. आमचं त्या पक्ष फोड्या नेत्याला आव्हान आहे की तुमचे कार्यकर्ते तुम्हाला चाणक्य म्हणत असतील, पण गावरान भाषेमध्ये आमच्याकडे तुम्हाला गावठी चाणक्य म्हणतात, गावठी चाणक्य. एक गोष्ट लक्षात ठेवा, राजा को दरबार में मारा नहीं जाता, जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता. अरे बराबरी बराबरी वालों के साथ करो, बाप के साथ खेल खेला नहीं जाता. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कालही आजही आणि उद्याही एकच बाप असणार आहे, आणि त्या बापाचं नाव आहे आदरणीय शरद पवार साहेब. आणि तुम्ही आम्ही साहेबाच्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहोत. ही शिवरायांची भूमी आहे, ही यशवंतराव चव्हाणांची भूमी आहे, ही राजाराम बापूंची भूमी आहे. ही भूमी आपण तुम्ही आम्ही विचारानं नांगरली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, शिवचरित्र सांगतं ज्याच्या सोबत असाल त्याच्यासोबत निष्ठावंत राहा. जर निष्ठावंत राहिलात तर तुमची नावं तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी सारखी इतिहासामध्ये कोरली जातील. पण गद्दारी केली तर पुढच्या काळामध्ये आनाजी पंताची गद्दारीची औलाद म्हणून ओळखली जाल. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या पुढच्या या निवडणुकीच्या वेळेस आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. बोला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. धन्यवाद सन्माननीय यशवंतजी गोसावी. आणि मित्रांनो, यानंतर आपण सर्वांशी बोलतायत कोरोना काळामध्ये ज्या माणसानं राज्य व्यवस्थितरित्या हाताळलं आणि अनेकांना जीव वाचवण्याचं काम केलं ते या राज्याचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजेजी टोपे साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळी आदरणीय राजेजी टोपे साहेबांसाठी. बोला रामकृष्ण हरी. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचे प्रदेशाध्यक्ष, तुम्हा आम्हा सगळ्यांचे नेते आणि जे संबंध महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मोठ्या पद्धतीनं सर्व निवडून यावी यासाठी प्रयत्न करतायत ते आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार, आजचे आमदार आणि उद्याचे 100% होणारे खासदार श्री शशिकांतजी शिंदे, मंचावर उपस्थित डॉक्टर सुरेश जाधव, विजयरावजी कनसे, सचिन मोहिते, सिने कलावंत श्री किरणजी माने, प्रदीप विधाटे, सुरेश जगदाळे, यशवंत गोसावी, संजय काळबांडे, या ठिकाणी उपस्थित सचिन भोईटे, सुमित्राताई, ज्ञानेश्वर जगताप, सुरेश शेठ जाधव, संतोष सोळुंके, सागर सोळुंके, मकरंद बोडखे, रमेश उबाळे, गणेश जाधव आणि उपस्थित सर्व आपल्या पुसेगाव आणि पंचक्रोशीतून आलेले मोठ्या संख्येने आलेले माझे सगळेच वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांनो, मित्रांनो, आज मी मराठवाड्यातून, जालन्यातून आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आपण आमचे परम स्नेही मित्र, ज्यांनी विधानसभेत आम्ही एकत्र 99 पासून एका बॅचचे आम्ही समजले जातो असे शशिकांतजी शिंदे यांना प्रचंड मतांनी आपण या ठिकाणी विजयी करून पाठवा आणि आपल्याला खासदार म्हणून काम करण्याची संधी घ्या, अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे.
मित्रांनो, आज जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की वेळ होता, सकाळपासून आम्ही अनेक ठिकाणी कराडला असेल, पलीकडच्या आपल्या जावळी खोऱ्यात असेल, काही सभा झाल्या, लोकांना भेटलो, वातावरणाचा जरा अंदाज घेतला. प्रत्येक जण एकच म्हणत होता, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. मी म्हणलं महाराजांचं कसं? ते म्हणले मान गादीला पण मत तुतारीलाच. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या यशवंत विचाराने पुनीत झालेल्या या सातारा जिल्हा, ज्याचं मार्गदर्शन उभ्या देशाला नेहमीच राहिलेलं आहे, या सातारा जिल्ह्याच्या विचारापासून आम्ही पुरोगामित्व शिकलो. या साताऱ्यानी खऱ्या अर्थाने आम्हाला समतेचा विचार दिला, रचनात्मक कार्याचा विचार दिला, विकासाचा विचार दिला. छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालायला शिकवलं. ते यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि कर्माने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला एक आदर्श राजकारण शिकवलं. राजकारणात काही मूल्य असायला पाहिजेत, नैतिक मूल्य असायला पाहिजेत, हा प्रामुख्याने विचार शिकवला. पण आजचा राजकारण काय चाललंय मित्रांनो? आजचं राजकारण हे कुठल्याही मूल्यावर आधारित चाललेलं नाही. आजचं राजकारणाला कुठलाही मूल्य राहिलेलं नाही. आणि त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही अशा गढूळ वातावरणात सध्या आलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की ही निवडणूक एका निष्ठावानाविरुद्ध गद्दारांची ही निवडणूक आहे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची ही निवडणूक आहे. नैतिक आणि अनैतिकतेच्या विचारांची ही निवडणूक आहे. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी अचूकपणे लोकशाहीला निवडून द्यायचंय, नैतिक मूल्याला निवडून द्यायचंय आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निष्ठावंतांना निवडून द्यायचंय. आणि या विचारासाठी आपल्याला 7 तारखेला मतदान करायचं. मित्रांनो, हा विचार मी यासाठी सांगितला की याचे अनेक उदाहरण दररोज आपण पाहतो. पहिलं उदाहरण हे सांगता येईल की तुम्ही मला सांगा, दिल्ली सारखं राज्य, या ठिकाणी सुरेन नावाचे आपले दुसरे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, ह्या दोन्ही लोकप्रिय नेत्यांना आज छोट्या मोठ्या कारणास्तव देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि यांना उचलून जेलमध्ये टाकलं. हे लोकशाहीत बसतं का? आणि ते अशा वेळेस निवडून आले, अशा पद्धतीने निवडून आलेत की 3 टर्म सतत 80 आमदारांपैकी 77, 75 एवढे आमदार त्यांचे एका बाजूनी आपचे निवडून आलेले. काय कारण? तर फक्त भारतीय जनता पार्टी विरोधात बोलतात म्हणून उचलून आत टाकतात. याला हुकुमशाही म्हणतात. आणि म्हणून ही हुकुमशाही मोडायची असेल आणि लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून देऊन आपल्याला लोकशाही अबाधित ठेवावं लागेल. हे महत्वाचा आपल्याला निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, शिवसेनेतून किंवा पक्षातून फुटाफुटी होणं हे मी पाहिलेलं आहे. पण पक्षाच्या पक्ष पळवणं, पक्षाच्या पक्ष चोरणं आणि तेही चिन्हासहित आणि नावासहित चोरणं हे मला कदाचित अदृश्य शक्ती भाजपच्या माध्यमातूनच होत असलेलं अनैतिक काम आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळतं. मी एक उदाहरण सांगितलं की दरोडे टाकणारे लोक आपण पाहिलेत, पण दरोडे टाकणाऱ्यांनी घर साफ करत करत जाता जाता पाटी सुद्धा काढून घेऊन गेले घराची. हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यामुळे मला सांगायला मुद्दा एवढाच आहे की आज अगदी लहान मुलांपासून तर वडीलधाऱ्यांपासून पर्यंत सगळ्यांना जर विचारलं तर शिवसेना कुणाची, तर बाळासाहेब ठाकरेंची.
राष्ट्रवादी कुणाची, तर आदरणीय शरद पवारांची. पण आज ही कुणाला दिली, कुणाच्या मेहरबानीने दिली. आणि त्यामुळं हे घरगड्यासारखे खऱ्या अर्थाने आज निवडणूक आयोगाला वापरण्याचं काम सध्याचे सत्ताधारी करतायत. ज्या संस्था देशाच्या स्वातंत्र्यापासून आहेत, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो डिपार्टमेंट, सीबीआय डिपार्टमेंट म्हणतो, ज्याला आपण ईडी डिपार्टमेंट म्हणतो, या तिन्ही डिपार्टमेंट आज अक्षरशः एखाद्या पक्षाच्या संस्थेसारखे काम करतायत. हे सुद्धा अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा गैरवापर करून लोकांच्या फोडाफोडी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून हे लोकशाहीला घातक आहे. मी जे सुरुवातीला सांगितलं की ही विचारांची लढाई आहे. लोकशाही अबाधित ठेवायची असेल, नैतिक मूल्य राजकारणातले अबाधित ठेवायचे असतील, तर मित्रांनो आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करणं काळाची गरज आहे. यासाठी आपल्याला मतदान करायचं. मित्रांनो आज आपल्या सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही एखाद्या पक्षाला नाव ठेवतो म्हणजे त्या पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाच्या बाबतीतला आमचा विरोध. आपल्याला ती भारतीय जनता पार्टी सुद्धा माहिती आहे की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये अटल बिहारी वाजपेयी सारखे सुद्धा प्रधानमंत्री आपण पाहिले, ज्या प्रधानमंत्र्यांनी एक मतानी पार्लमेंटमध्ये त्यांचं प्रधानमंत्री पद आणि सरकार गेलं, त्यावेळी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं कि तोड़फोड़ कर सत्ता बनाना और सरकार बनाना, ऐसे सरकार को मैं चिमटी से भी छूऊंगा नहीं. याचा अर्थ अनैतिक पद्धतीनं किंवा तोडून फोडून सरकार बनवणं असं सरकार मला मान्य नाही. एक मतानी आपल्या पदावरून उतरणारे अटल बिहारी वाजपेयी कुठे, आणि सगळेच नीतिमूल्य आणि नैतिक मूल्य गुंडाळून सत्तेसाठी वाटेल ते करणार पण सत्ता टिकवणार असं सांगणारे मोदी शहा कुठे. आणि म्हणून या विचाराला आपली विरोध आहे, या विचाराचा विरोध आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जागरूकपणे मतदान करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो अनेक लोक आता मोठमोठ्या जाहिराती आपण पाहतो आहोत. सगळीकडे एक सांगितलं जातं मोदी गॅरंटी. या एकदा मोदी गॅरंटीची सुद्धा उजळणी करून बघा. 2014 पहिला जुमला, 2019 दुसरा जुमला आणि 2024 आता तिसरा जुमला सीझन सुरू झालेला आहे. पहिल्या सीझन मध्ये काय सांगितलं, काला धन लावूंगा. आपल्या प्रत्येकाला 15-15 लाख येणार होते. 2014 आपण सगळ्यांनी मतदान दिलं. कळत नव्हतं की एवढं मतदान कसं झालं. 2 कोटी नोकऱ्या आम्ही दर वर्षी देऊ, म्हणजे 5 वर्षात 2014 ते 2019 गॅरंटी होती की 2 कोटी गुणिले 5 10 कोटी नोकऱ्या झाल्या पाहिजे. हे माझं वाक्य नाहीये. तुम्ही युट्यूबवर जाऊन जर का सगळे भाषण पाहिले तर याच भाषणाला भुरळ पाडून तुम्ही आम्ही मतदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे जुमला आणि हे सगळं झाल्यानंतर जे म्हटलं गेलं की कुठं गेले 14 लाख 15 लाख आले नाही, काला धन आलं नाही, नोकऱ्या आल्या नाही, शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू हे सांगितलं ते दुप्पट झालं नाही. बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार, या घोषणा सुद्धा त्या काळात देण्यात आल्या. परंतु या घोषणेचं काय झालं आज याचा विचार सुद्धा करून मतदान करण्याची आवश्यकता आहे. पेट्रोल मित्रांनो 100 पुढे गेलेली आहे, डिझेल 100 टेकलेलं आहे. डीएपी ची खताची बॅग 450 वरून 1700 रुपये झालेली आहे 10 वर्षात. गॅसचं सिलेंडर 400 वरून 1200 वर झालेलं आहे. कोणती महागाई इथं कमी झाली. जीएसटीच्या माध्यमातून आज असं तिखट मिठापासून जे दररोज लागणार आहे सगळ्या शेतीवर असलेल्या खरेदीवर सगळीकडे जीएसटी आहे. या जीएसटीच्या माध्यमातून एक साधारण शेतकरी जरी एक उदाहरण म्हणून जरी बघितलं आपण की लाखभराचं जर खत घेतलं 18% जीएसटी द्यावी लागेल. 18,000 काढून घेतले जातात. बियाण्यांचे वेगळे, फवारणींचे वेगळे, सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे.
म्हणजे तुमच्या खिशातून पैसे काढण्यासाठी 10 इंची पाईपलाईन लावलेली आहे आणि तुमच्या खिशात पाईपलाईन अर्ध्या इंचीनी टाकून 6,000 रुपये वर्षाला देण्याची व्यवस्था केली आणि त्याची टिमकी वाजवण्याचं काम आज जाहिरातीच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहेत का? ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आवळा घ्यायचा आणि बोर द्यायचं, अशा वृत्तीनं आज शेतकऱ्यांना ठगवण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून या मोदी गॅरंटीवर तुम्हाला आम्हाला विश्वास ठेवायचा का, हा महत्वाचा प्रश्न सुद्धा मित्रांनो अलीकडच्या काळात आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता. जात धर्म पंथ यावर सातत्याने भिंती बांधण्याचं काम केलं. धनगर समाज बांधवांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ. मित्रांनो किती कॅबिनेट झाल्या? आज धनगर बांधव वाढ बघतोय. त्यांचं धनग ड आणि धनग र या बाबतीत हायकोर्टाने निकाल दिला, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, विरोधात निकाल दिला आणि हे सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे तेच झालेलं आहे. आणि त्यामुळं आज या आरक्षणाचे प्रश्न सुद्धा आणि या माध्यमातून सुद्धा माणसात माणूस ठेवलेला नाहीये अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा या निमित्ताने निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार मित्रांनो करण्याची आवश्यकता. मी साताऱ्यामध्ये बऱ्याचदा येऊन गेलो, खास करून आरोग्य मंत्री असताना बऱ्याचदा आलो. साताऱ्यात आलो, कराडला आलो, कोल्हापूरला अनेकदा आलो. ज्यावेळी प्रचंड अडचणी होत्या, सातारा सगळ्यात जास्त हॉटस्पॉट होता, सगळ्यात जास्त लोक आजारी पडत होते कोरोनाच्या माध्यमातून, बेड्स कमी पडत होते, औषधं कमी पडत होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिलासा देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि आम्ही त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्या ठिकाणी संबंध राज्यामध्ये फिरत होतो. लोकांची परिस्थिती समजून घेत होतो, लागणाऱ्या सुविधा निर्माण करून देत होतो. आणि आज 83 वर्षाचे तरुण योद्धा असणारे आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये स्वतः रेमडेसिवीर घेऊन जाणारे जर कोणी नेते होते तर ते तुमचे माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब होते. आणि त्यामुळं तुमच्या अडचणीत सातत्याने धावून येणारे आदरणीय पवार साहेब. आम्ही सगळ्यांनी यावेळेस काम केलं आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज ज्या मेडिकल कॉलेजचा उल्लेख या ठिकाणी केला जातो त्याची जमीन आदरणीय जयंत पाटलांनी दिली आणि ज्याला मोठा दवाखाना लागतो मेडिकल कॉलेजला, आजही त्या फाईलवर राजेश टोपेंचीच सही आहे की ज्या सहीमुळे आज हे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलेलं. उद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही याला मान्यता दिलेली. आणि त्यामुळं ज्यांनी गद्दारी करून उद्धव ठाकरेंना या ठिकाणी सोडून जाण्याचं काम केलं अशा लोकांनी अशा पद्धतीचं श्रेय घेण्याचं कारण नाही. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की आज ज्या दडपशाही पद्धतीनं या ठिकाणी राजकारण केलं जातं, शासकीय यंत्रणेला गैरवापर करून लोकांना त्रास देण्याची भूमिका केली जाते, याला एकच उत्तर आहे की तुमचं 10 वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या लढवय्या बाणा असलेल्या शशिकांत शिंदेंना आपण खासदार म्हणून निवडून पाठवा आणि या ठिकाणी निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीनं न्यायाचं आणि चांगलं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे माझं शेवटी एवढंच आव्हान करेल की मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीत आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, माझं आपल्याला एवढंच नम्रतेचे आव्हान राहील की मी येताना मराठवाडा आणि विदर्भाचा जवळजवळ निवडणुका आम्ही संपून आलेलो आहे. अर्धा मराठवाडा संपलाय, पूर्ण विदर्भ संपलाय. मी काही भविष्यकार नाही, परंतु 5 टर्म आमदार झालोय. माझे वडीलही खासदार होते. अनेक वर्षांपासून आम्ही राजकारणात काम करतो आहोत. 100% मराठवाडा आणि विदर्भ आज ज्या ठिकाणी निवडणुका संपल्या या महाविकास आघाडीचाच निकाल लागणार आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचं. आणि त्यामुळं आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय तुमचे आमचे नेते शरद पवार साहेब, जे राहुल गांधी कश्मीर ते कन्याकुमारी पायी फिरले, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना है, एक चांगला विचार घेऊन या ठिकाणी या संबंध देशाला एक करण्याचं काम केलं, या सगळ्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण
शशिकांत शिंदे जे या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी म्हणून 10 वर्ष ज्यांनी काम केलं, मागच्या वेळी थोडक्यात काहीतरी पराभव झाला असेल, त्याचा वचपा तुम्ही काढला पाहिजे, व्याजासकट त्याची भरपाई केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या कोरेगाव मतदारसंघातून खूप मोठं मताधिक्य घेऊन आपण साताऱ्याचे लोक प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून त्यांना पाठवलं पाहिजे. निश्चित प्रकारे ते आपल्या सगळ्यांना आणि या मतदारसंघाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा एक विश्वास व्यक्त करतो आणि खूप आशा घेऊन या ठिकाणी मी माझ्या मित्राच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून आलोय. मला विश्वास आहे की या पुसेगावच्या सभेमधून या परिसरामध्ये खूप मोठं मताधिक्य आपण देणार असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य राजेजी टोपे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांना मी विनंती करतो, आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जिजाऊ, जय शिवराय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब, रश्मी आणि व्यासपीठावरती सन्माननीय सगळे पत्रकार, समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, फक्त 2च मिनिटाची संधी आहे. फक्त मी एवढंच सांगेन, आज शशिकांत शिंदे साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्यावर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि का निवडून द्यायचं आहे 2च मिनिटात तुम्हाला सांगते. आपण त्यांना 10 वर्ष संधी दिली होती. 10 वर्षाच्या संधीमध्ये त्यांनी काय केलं? सगळ्या खोटारड्या योजना दिल्या, एकही योजना तडीस केली नाही. फक्त लोकांना भावनिक केलं, लोकांच्या काळजाला हात घातला आणि मतदानावर 10 वर्ष गाजवली, पंतप्रधान म्हणून गाजवलं. आणि त्यांचे खालचे चेले आरडून आरडून 10 वर्ष फक्त काय केलं? मताची झोळी घेतली. मी एक सांगते की आज बरेच सगळे वक्ते बोलून गेले, त्यांनी सांगितलं, त्या सांगितल्याप्रमाणे एकही योजना पूर्ण केली नाही. आज जी कटापूर सारखी योजना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी योजना ही अंमलात आणली असताना सुद्धा नारळ बघा कुणी फोडला. अहो, ह्यांना सवयच आहे घाणेरडी. आज शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांनी आयुष्य घातलं, स्वतःचा पक्ष हा माझा पक्ष म्हणणारे अवलादी तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. दुसऱ्याच्या पोरला माझा पोरगा म्हणणारी ही सगळी आज उद्धव ठाकरे साहेब आहे, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, तरी सुद्धा म्हणतात आमचाच पक्ष आहे, चिन्ह बी आमचंच आहे. अहो, मध्ये मध्ये तर सेना भवन सुद्धा आमचं खेचण्यासाठी प्रयत्न करत होते. मला सांगा, जनता जनार्दन जागृत आहे, जनतेला माहित आहे. मी पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जाते, शिंदे साहेब सगळीकडे आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण आहे. सगळी जनता महाविकास आघाडीचेच उमेदवार सगळीकडे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. जर आपल्याला नेता तिथं बांधणारा पटवायचा असेल, आज बेरोजगारी वाढली, तरुणांना रोजगार नाही, मुलं लग्नाची राहिलीत, आज प्रचंड पाणी प्रश्न आहे, इकडे छावण्या पडायला लागल्यात, गुरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आणि महिलांचं आत्ता साहेबांनी सांगितलं, ज्या वेळेस नग्न दिंड काढण्यात आली मणिपूरमध्ये, त्यावेळेस यांच्या काही वाचा गेल्या होत्या का? तेव्हा मूग गिळून बसले होते. अहो, इतक्या वर्ष पंतप्रधान आहे, कधी तुम्ही ऐकली का त्यांची पत्रकार परिषद? कधी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन कधीही जनतेला समोर सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टी हे झाकून घेत गेले. आणि म्हणून जर आपल्याला तिथं ह्या जनतेचे प्रश्न मांडणारा जर नेता कोण असेल तर शशिकांत शिंदे साहेब आहेत. प्रत्येकाने घरात जावा, चुलीपर्यंत जावा, गॅस पर्यंत जावा आणि प्रत्येकाला तुतारी ही चिन्ह समजून सांगा. कारण आपल्या पवार साहेबांचं चिन्ह पहिलं होतं घड्याळ. सुशिक्षित माणसांना माहितीये, पण अडाणी माणसं आहेत जे घरात जाऊन सांगायला लागेल त्यांना आपल्याला की आपलं चिन्ह ही तुतारी घेतलेला माणूस आहे आणि हे चिन्ह पहिलं तुम्ही घराघरात पोचवा. झोपेचे तास कमी करा, प्रचाराचे तास वाढवा आणि प्रचंड बहुमताने निवडून आणा. कारण वातावरण 1 नंबर आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणेन, कसल्याशिवाय पीक नाही जमिनीतल्या मातीला, कसल्याशिवाय पीक नाही जमिनीतल्या मातीला. अरे, तेलाशिवाय पर्याय नाही समईतल्या वातीला, तेलाशिवाय पर्याय नाही समईतल्या वातीला. धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला.
आणि ह्या सातारा जनतेमध्ये शशिकांत शिंदे साहेबांशिवाय पर्याय राहणार नाही. ह्या साताराच्या जनतेला एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शिंदेताई, आपण या ठिकाणी बोलला. यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि या भूमीचे सुपुत्र डॉक्टर सुरेश जाधव बोलतायत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आज पुशेगाव या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अशा नगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. या निमित्त या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, या मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, छाया शिंदे, सर्व उपस्थित व बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यामध्ये मी सर्व ठिकाणी दक्षिण कराड असो, उत्तर कराड असो, पाटण असो, काल वाई ठिकाणी पाहिलं. शशिकांत शिंदे या ठिकाणी 1,00,000 मतानं निवडून येतील अशी सगळ्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे. याला कारणच एक आहे की शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं निष्ठा दाखवली आणि ज्या पद्धतीनं धाडस दाखवलं की मी हा शरदचंद्र पवार साहेबांचा एक पाईक आहे. या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि शशिकांत शिंदे या ठिकाणी पालकमंत्री होते, त्यावेळच्या आघाडी सरकारमधून या पुशेगावमध्ये देवस्थानमध्ये 5-6 कोटीची कामं असो, जागेचा प्रश्न असो, नेरमधील पुलाचा 3-3 कोटीचा प्रश्न असो किंवा नागनाथवाडीच्या तिथल्या पुलाचा प्रश्न असो, या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मगाशी सागर भाऊनी सांगितलं, त्यात थोडी मी दुरुस्ती करतो की ज्या वेळेला जे कटापूरचं 90 सालापासून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला आम्ही स्वतः, मी असेल, महाराजी काका असतील, डिस्कळ पासून सातारपर्यंत पदयात्रा काढून त्या ठिकाणी कलेक्टरच्या पुढे 3-3 दिवस उपोषण केलेलं होतं. आणि ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि शशिकांत शिंदे पालकमंत्री होते, त्यावेळेला 25% ज्या स्कीमा कमी झालेल्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु ही जे कटापूर सुद्धा योजना त्यावेळेला 25% कमी होती आणि ती बंद होती काय अशी परिस्थिती असताना ह्या दोघांनी त्या ठिकाणी पैसे टाकून ही जे कटापूर योजना जीवन ठेवली. म्हणून या ठिकाणी आज आपणाला पाणी आलेलं दिसतंय. जर मुलगा जन्माला आला नाही तर तो डॉक्टर झाला होईल कसा आणि इंजिनियर होईल कसा, या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. या ठिकाणी महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, बाकी ओबीसीचं आरक्षण असो, ह्या सर्वांना आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. परंतु आपणाला माहित आहे की आता या ठिकाणी मुंबईला ज्यावेळी आरक्षण मनोज जरांगेचं झालं आणि त्या ठिकाणी 3-3 लाख लोक मुंबईला धडकले, त्या ठिकाणी 3-3 लाख लोकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करणारा एकमेव माणूस म्हणजे आपले उमेदवार शशिकांत शिंदे, हे ज्यांचं मन मोठं आहे, बहुजनासाठी काम करण्याची इच्छा आहे, अशा माणसालाच आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. या ठिकाणी मी सांगतो की महाविकास आघाडीनं ह्या आरक्षण साठी सुद्धा त्यावेळेला 16% मराठ्यांना आरक्षण द्यायची त्यावेळी योजना काढली आणि त्यावेळेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे किंवा जयंत पाटील असतील, ज्या मंत्रिमंडळानं या ठिकाणी निर्णय घेतला आणि तो हायकोर्टामध्ये त्यांनी यशस्वी केला की त्यावेळचे जे कुंभकोणी वकील होते, निष्णात वकील होते, त्यांनी हायकोर्टामध्ये तो निकाल
मराठ्यांच्या बाजूने लावून घेतला. पण ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि त्यावेळेस सरकार बदललं, ज्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या निष्णात वकिलाला बाजूला सारून दुसरे वकील देऊन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये कसं आरक्षण नाहीच होईल हे या ठिकाणी पाहिलं. म्हणून आपण त्यांच्या विरोधात या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपणाला माहित आहे की हे 10 वर्ष सरकार भाजपच आहे, परंतु अजून सुद्धा 10 वर्षात ते त्यांची कामं न सांगता या मागील 60 वर्षात काय झालं, नेहरूंनी काय केलं, महात्मा गांधींनी काय केलं, इंदिरा गांधींनी काय केलं, ह्याच्या खोट्या बातम्या सांगतात. जी माणसं 13 वर्षे नेहरूजी तुरुंगात गेले आणि त्यांच्याविषयी वाईट गोष्टी हे बोलतात, इतकी ह्यांची खालची पातळी चाललेली आहे की आमचे नेते राहुल गांधी या ठिकाणी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत 10,000 किलोमीटर चालले आणि त्या ठिकाणी सर्व लोकांना भेटून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीरनामा तयार केला गेला आणि तोच जाहीरनामा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना ज्या 5 गॅरंटी पाहिजेत, मग शेतकऱ्यांच्या असतील, युवकांच्या असतील, बेरोजगारीच्या असतील, महागाईच्या असतील, महिलांच्या सुरक्षेचे असतील, ते या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असा जाहीरनामा आणि जी गॅरंटी आम्ही देतो ती पाळतो. याचंच उदाहरण म्हणजे कर्नाटकमध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचं सरकार आलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी महिलांना 100% या ठिकाणी मोफत बस योजना काढली गेली आणि गॅस सिलेंडर सुद्धा 1200 वरून या ठिकाणी 400 रुपयावर आणला गेला. आपणाला माहित आहे की या ठिकाणी 5 किलो धान्य मोफत दिलं जातंय आणि त्या मोफत धान्याला शिजवायला 1200 रुपयाचा सिलेंडर लागतोय. अशी जी या ठिकाणची ज्या योजना आहे त्या आपल्याला हाणून पाडल्या पाहिजेत आणि या ठिकाणी जो काही निष्ठावंत तरुण आणि या संसदेमध्ये प्रश्न मांडणारा माणूस आहे त्याला आपल्याला या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवायचे आहे. या ठिकाणी मी ह्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आपली नैतिक जबाबदारी आहे की शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी लीड मिळालं पाहिजे. पुशेगाव आणि खटावमध्ये सुद्धा लीड मिळालं पाहिजे. ते आपण मिळवून देऊया हे या ठिकाणी सांगतो आणि सातारा जिल्ह्यामधील संपूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठीमागे उभे आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. वेळ जास्त न घेता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य डॉक्टर सुरेश जाधव. आणि यानंतर कराड दक्षिण म्हटलं की पृथ्वीराज बाबा आणि पृथ्वीराज बाबा म्हटलं की अजित पाटील चिखलीकर. मी विनंती करतो 5च मिनिटं आहेत आपल्याला, आपण आपलं मनोगत व्यक्त करावा. अजित पाटील चिखलीकर ऐका आणि काळजाचा ठोका चुकणारा मनोगत अजित पाटील चिखलीकर. सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या पुशेगाव येथील जाहीर सभेचे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खटाव तालुक्यातून आलेले पाणीदार कार्यकर्ते, 15-3 आठवडा आपण पाहतोय. मी पाणी आणलं, मी शरीर सोडलं, दारं मोडायला जागी. बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना. लका निवडणूक कोणाची, तुझा चोंबडापणा कशाला? अलीकडं अरे हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मुलगा यशवंतरावजी चव्हाण, या विभागाचे खासदार यशवंतरावजी चव्हाण, देशाचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण, सोबतीला होते बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील, वसंतराव दादा पाटील. ते शेतकऱ्याची मुलं पाहिजे. केशवरावांना गुदगे साहेब, शंकररावांना, विलास काका पीडी पाटील, प्रतापराव भोसले, चिमणराव कदम, सुसंस्कृत आमदार. ही 2-4 आमच्यात उगवले ती साहेब. काय बोलायचं काम, मानचा
खासदार आमचे आहेत रणजित निंबाळकर, त्यांचे वडील आमचे मित्र होते, त्यांच्या वर मिशा होते, ह्याच्या खाली झाले. आपल्याला ह्या आमदारांचं मला माहित होतं महेश शिंदे कोण आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद त्यांनी पट्टा काढला आणि मोकळं सोडलं. मोकळं सोडल्यानंतर चुकून गावलं, आमदार झालं. त्याला ते भुईलं म्हणजे पिसाळलेलं असतं, चावत चावत कुठेतरी चावत जातं. एक सरकारमध्ये प्रथा पडली की मला मंत्री करता येत नाही, मंत्रिपदाचा दर्जा द्या. एक बागायतदार असतो, बागायतदाराची आपली एक मैत्रीण असती, महिलांनो माफ करा, दादा कोंडक्याचे पिक्चर बघताय त्यात काय विशेष नाही काय. ती म्हणते आता आपण असं किती दिवस फिरायचं बुलेटवरनं, म्हणजे समजा फडणवीस असेल तर ते म्हणले आता माझं लग्न झालंय, तुझ्याबरोबर कसं लग्न करू, तुला फार तर मी बायकोचा दर्जा देतो, बायकोचा दर्जा देतो, पण तू सवासनी जेवायला जायचं नाही, देवाच्या पालखीला वावळायचं नाही, नुसतं खुश राहायचं बस. तसं आहे, ह्याला ऑफिस नाही, पेन नाही, घेणं नाही, देणं नाही. हा, अरे ज्या यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा, शरदरावजी पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी धरणं बांधली, धोम असेल, करेर असेल, तारळी असेल, कोयना असेल, त्या धरणातून सुजलाम सुफलाम आपण शेतकऱ्यांची मुलं, खेडेगावात बंगले झाले. मोदीच्या वडिलांना काही कोयना धरणाचं भूमिपूजन केलं होतं. आणि कटापूर उपसा जलसिंचन योजना, या योजनेला कोणाचं नाव, कोण लक्ष्मण इनामदार, त्याचं नाव का, मोदीचे गुरुजी आहेत, त्याला तिकडे निहानत गुजरातमध्ये तिकडे ठेव. अरे यशवंतरावजी चव्हाणांचं नाव दिलं पाहिजे, महाराष्ट्र शासनाचा पैसा आहे. खटाव करायला माझी विनंती आहे, ते यशवंतराव चव्हाणांचं नाव पाटील साहेब परत मुख्यमंत्री झाल्यानंतर करतील. आपल्याला जरा तरी लाजायचं काहीच नाही. लका फडणीस कुठं, तुम्ही कुठं. अलीकडे काय झालंय, ईडी चाले, फडणवीसांची बायको सांगते माझा नवरा रातचा ड्रेस बदलून जातो. आम्ही सांगतोय का. मोदी साहेब म्हणतात मंगळसूत्र काँग्रेस चोरतं. अहो साहेब, फडणवीसांच्या मंडळीच म्हणतात की माझ्या गळ्याला डोरलं जाड होतं मंगळसूत्र म्हणून मी हातात बांधतो. कसं सांगायचं तुम्हाला. अरे हे इतका कपटी कारस्थानी आनाजी पंत म्हणजे फडणवीस साहेब. आणि असा माणूस नव्हता कोणी. अलीकडे ईडी शिबी आहे काय आहे, त्यांच्या मागे ईडी बी येत नाही, शियाने बी येत नाही. मला सांगा, मी अजित पवार, तुमचं काय नाही. तुम्ही साहेब 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणता, चला ते इकडं. मी हर्षवर्धन पाटील, काय तुझा काय, तुला काय आजार, मला साहेब झोप लागत नाही, हे फडणवीस गोळी घे, चल इकडं. मी अशोक चव्हाण, माझं आदर्श काम, चल इकडे ये. ही असली पायऱ्यानं अर्धलीनं गेलेली आहे ती. आणि आता ह्यांची ओळख काय झाली ती, तिकडे नेऊन सुद्धा ह्यांचा उपयोग नाही. आज मी हक्काने सांगतो, मी कराड उत्तरचा कार्यकर्ता आहे. शिंदे साहेबांनी पाहिलंय, कराड उत्तर आणि दक्षिण 70 ते 80 हजाराचा आम्ही लीड देणार आहे. हे नक्की. मी पादरले पाटील साहेबांच्या देखत आहोत. बर, मी हवेतला कार्यकर्ता नाही, मी बांधावला भांगरला कार्यकर्ता आहे. आलं लक्षात. नाहीतर त्या समोरच्या पार्टीला कसं आहे माहिती आहे का, ओके एकदम ओके ओके, ह्यानं ओके त्यानं टोके, झालं टक्के. म्हणून शिंदे साहेब तर खासदार होणारच. आपल्याला खटाव करायची जबाबदारी आहे. हा शिंदे कोण, मराठा आरक्षणाला भावाला अपरात्री जेवण करणारा, देणारा, साथ देणारा.
अण्णासाहेब पाटाली माताडी नेते, त्यांच्या तालमीत तयार झालेला तेल लावलेला पैलवान, शरद पवारांचा एकनिष्ठ नेता, माताडी कामगारांचा बुलंद आवाज. मी शशिकांत शिंदेला बघितलेला आहे. तुम्ही लहान लहान असाल, महेश शिंदे खाकीच्या डिब्बी अच्छील का नच्चील कोणास ठाऊक, तेवढा भीतीला धरत अच्छील. एक शिट्टी मारली की शशिकांत शिंदेनी मुंबई बंद. ही मी बघितलेलं आहे. उमेदवारात फरक करा. घेताना बघतो ना आपण जाड आहे का कसा आहे. तर शशिकांत शिंदेना फोन करा, ओके, रात्री 12 वाजता करा, ओके, त्यात काय अडचण नाही. म्हणून मला आता पाटील साहेबांना भाषण करायचं, आम्हालाही जायचं आहे. आमच्याही मागं काम आहेत, आम्हाला बी मिटिंग आहे, ह्याला जशी असते तशी आम्हाला बी आहे. कारण आपण पालखीचे दोरं धरल्याशिवाय पालखी हलणार कशी. म्हणून खटाव करावं तुमचा स्वाभिमान. शशिकांत शिंदे ज्यावेळेला दिल्लीला जातील, हा कोण? शशिकांत शिंदे किधर से है? सातारा से है. कौन है? किसको गिराया उसको, वो बोलने दो आगे. आमच्याकडे काल मोदी आले होते. काय सांगायचं, भयंकर गर्दी झालं. 2 मिनिटं झाली, भयंकर गर्दी. 500 रुपये माणसं डालग्यात कुंबली 10 वाजता मुकडून मेली. आमच्याकडे कोणी नव्हती. कोंबडी पकाने फाड 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 करीत बाहेर माणसं पडली. ज्यावेळेला मोदी बोलायला उभे राहिले, बाहेर पडले. आणि त्यांनी मागणी केली होती उदयनराजेंनी, यशवंतरावजी चव्हाणांना काँग्रेसला भारतरत्न का दिलं नाही? मग तुम्ही 10 वर्ष खासदार होता, मोदी 10 वर्ष पंतप्रधान आहेत, का दिलं नाही? आणि काल मोदी साहेब तुम्ही आला, यशवंतरावजी चव्हाणांचं तुम्ही नाव सुद्धा घेतलं नाही, तुम्ही मागणी केली नाही. तुमच्या दाताला काय दातखिळी बसली होती का? काय झालं होतं असं? शरद पवारांना म्हणतात आत्मा, ह्याला भारतात सोडलेला लिंबाचा ढाळा बांधून सोडलेला आहे. तुम्ही थांबा जरा 4 जून पर्यंत, तर तुला आत्मा कसा लागेल, तुला कळेल कसं असतंय ते. अरे अजित दादा, हे सगळं आता तुम्हाला काय सांगाय नको. आम्ही सांगित होतो, प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळाची यादी आली, छगन भुजबळ, अजित दादा, दिलीप वळसे, कळसे, हसन मुश्रीफ. काय झालं हसन मुश्रीफ? नहीं, मेरे बच्चे ने 200 करोड़ का घोटाला किया, ह्याच्या बच्चे ने 200 करोड़ का घोटाला. आणि पवार साहेब साधा माणूस हो, कार्यकर्ता जपणारा. आता आम्ही सांगतो त्यांना खांद्यावर घेऊ नका. जेव्हा साहेबाचं कान वलं झालं तेव्हा कळलं ही की कसे आहे ती. साहेब जरा 10 वर्षाने तरुण पाहिजे होते. अरे शरद पवारांच्या मरणाची तुम्ही वाट बघताय, पण नियती असते. नियती सुद्धा सांगते की तुम्हाला घालवल्याशिवाय शरद पवार जाणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला आदरणीय शरद पवारांना पंतप्रधान सुद्धा होतील पाटील साहेब. कारण नरसिंहराव साहेबांच्या आम्ही गेलो होतो एकदा, पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट द्या म्हणायला. नरसिंहराव चव्हाण एवढ्या मोठ्या अशी एकटेच बसले होते. माझं कोण ऐकतंय म्हणले. आल्या का 15 दिवसांनी पंतप्रधान झालं, तूर 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 चालायला लागलं. काय सांगावं, सटवीनं कोणाच्या ह्याच्यात काय लिहिले. तर या पवित्र भूमीत बोलतोय मी इथं. आणि हे इथली भूमी जी बोलतो आणि मी बोलतो ते खरं होतं. आमची बायको म्हणते काही बोलत जाऊ नका. म्हणून तुम्हाला माझी नम्रतेची विनंती, आपण यशवंतरावजी चव्हाण यांचे खरे वारसदार आहोत. त्यांना स्मरून या मतदारसंघात यशवंतरावजी चव्हाणांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच वाटेने दिल्लीला आदरणीय शशिकांत शिंदे याला पाठवूया. मी आपल्याला नम्र विनंती करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत आपल्या सर्वांचा भूमिपुत्र, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि उद्याचा आपला खासदार शशिकांत शिंदे साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळी शशिकांत शिंदे साहेबांसाठी.
बोला रामकृष्ण हरी. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पुशेगाव येथील सभेला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, माजी आरोग्य मंत्री आमचे नेते राजेजी टोपे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी, मी नाव घ्यायला वेळ लावत नाही, वेळ फार कमी आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हणलं तर सुनील शेठ जाधव मला म्हणत होते की तुम्ही दोघांनीच बोला. मी बोला अजित पाटील चिखलीकरांचं भाषण झाल्याशिवाय भाषण होणार नाही. त्यामुळे त्यांनी आज आपलं मनोगत व्यक्त करताना मी अभिमानाने सांगेल, साहेब या ठिकाणी पुशेगावच्या इतिहासातली पहिली सभा मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात होती. मी 20 वर्ष या ठिकाणी राजकारण करतो. इतक्या मोठ्या संख्येने स्वागत आणि इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व खटावच्या बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पुसेगावच्या माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या उपस्थितीतून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला एक इतिहास घडेल. चव्हाण साहेबांच्या भूमीमधला पुशेगावचा हा विभाग, चव्हाण साहेबांच्या भूमीमधला असलेला सातारा मतदारसंघ, या माझ्या पुशेगावच्या असलेल्या 2 जिल्हा परिषद सर्कलच्या साक्षीने सांगतो, सेवागिरी महाराजांच्या साक्षीने सांगतो की उद्याचा खासदार हा ऐतिहासिक मताने निवडून देण्यासाठी समोरचा असलेला माझा कार्यकर्ता आणि मतदारसंघातला सर्व नागरिक मनापासून प्रयत्न करतील, हा विश्वास व्यक्त करतो. खरं म्हटलं तर आजची सभा उत्स्फूर्तपणे आहे. कारण काय मला कळलं नाही. 2.5 वर्षाचा सासुरवाद फार भोगलेला आहे. नवीन अगदी भानुदास कोरडेला सुद्धा सासुरवाद झाला, आमच्या गौरवला झाला. किती नावं सांगू. मला जयंत पाटील साहेब म्हणत आहे तरुण मुलं फार दिसतात आणि लोकांमध्ये उत्साह दिसतोय. साहेब लोकसभेचा उत्साह आहे, पण इथला आमदार घालवण्याचा उत्साह आमच्या सर्वात जास्त आहे. फार मस्ती आहे. खरं मी बोलणार नव्हतो. परवाच्या दिवशी घराघरामध्ये फिरत होते आणि माझा फॉर्म भरलेला जो अफिडेव्हिट होता ते घेऊन घरामध्ये लोकांना देत होते आणि सांगत होते. काय सांगत होते मला माहित नाही. अरे मी तर पेपरामध्ये जाहीर केला आणि अफिडेव्हिट लिहून दिलेला आहे, माझ्या शपथपत्र लिहून दिलेलं आहे, ते खरंच आहे ना. इतका खोटारडा माणूस राजकारणात मी बघितला नाही. तर लोकांना सांगायला लागले शशिकांत शिंदेना जर निवडून दिलं तर वरती आपल्याला पाणीच येऊन देणार नाही. तुमचा पायगुण असा आहे की तुम्ही पाणी देण्याच्या नावाखाली आमच्या सर्व या विभागातल्या जनतेला दुष्काळाच्या खाईमध्ये लोटलं. हे पाणी देण्याचं जे कार्य आहे ना, तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी जेव्हा यायच्या अगोदरपासून सुरू होतं आणि त्याचा मी साक्षीदार, मी त्या खात्याचा मंत्री होतो. काही लोकांना खोटं बोलणे रेटून बोलायची सवय आहे. त्याच पुसेगावच्या चौकामध्ये आमच्या लोकांना आंदोलन करायला लावलं. तेव्हा बोलले की खाली पाणी चाललंय, आपला अन्याय होतो. आणि त्याच लोकांना बोलून घेतलं आणि सांगितलं तुम्हाला मी पाणी देतो. आता परत सांगतायत की तुम्हाला पाणी मिळणार नाही, शशिकांत शिंदेला निवडून देऊ नका, नाही तर तुम्हाला पाणी देणार नाही.
गावातल्या ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, बदल करायचा म्हणून तुमच्याबरोबर साथ दिली, त्या लोकांना तुम्ही आता धमक्या द्यायला सुरुवात झालेली आहे. जर गावातून मला मतदान कमी पडलं तर तुम्हाला पाणी पण देणार नाही आणि तुम्हाला विकास निधी पण देणार नाही. 4 महिने थांबा. तुम्हाला ब्राझीलला पाठवायची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आणि मला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नका. प्रांताध्यक्ष आहे म्हणून मी सरळ आहे आणि शरद पवार आहेत म्हणून मी सरळ आहे. रोज दिवस रात्र स्वप्न बघतोय, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो. आणि मी अगदी सेवागिरी महाराजांच्या साक्षीने सांगतो, आयुष्यामध्ये राजकारणी मी अनेक बघितले, पण असला कपट कारस्थानी माणूस या राजकारणामध्ये राहू नये या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. साध्या साध्या कार्यकर्त्यावर केसेट टाकतात. बचत गटाच्या असलेल्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्यांना सगळ्यांना धमक्या देतात. सत्याची मस्ती इतकी नसावी हो. 20 वर्ष मी या ठिकाणी आहे. एकाही विरोधकांनी सांगावा उलट प्रेमाने आम्ही माणसं जिंकणारी माणसं, पण इतक्या सुडाचं राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. पोलीस अधिकारी असेल, तहसीलदार असेल, सचिव असेल, कोणी असतील, त्या वर्धनगडच्या लोकांची चौकशी, ह्याची चौकशी, त्याची चौकशी, फार दिवस हे चालत नाही. ज्या वेळेला सत्ता बदलेल तेव्हा केंद्रातल्यानी तुम्हाला पण सुद्धा हा देश सोडून जावं लागेल अशी परिस्थिती या जनतेने उभी करण्याचा निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर करतात आणि लोकांना सांगतो मी पाणी आणतो, 800 कोटी आणले, 500 कोटी आणले, 300 कोटी आणले, हे सगळं झूट आहे हो. सर्वे करायला ज्यावेळेला टेंडर काढायचं होतं त्यावेळेला बाउन्सर ठेवले होते. कोणी त्यातला सर्वे करताना त्यांना कोणालाही तिचा अधिकार लागू नये. 20% कमिशन घेतलं गेलं. मी आजपर्यंत बोलणार नव्हतो, पण एक पत्ते आता काढील मी. शशिकांत शिंदे निष्कलंक आहे म्हणून भाजपच्या निर्माण वॉशिंग पावडर मध्ये गेला नाही. तो प्रामाणिक आहे म्हणून निष्ठावंत राहिला. आणि या असलेल्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी कधी घाबरलो नाही. त्या कमिशनरकडे बस, मुख्यमंत्र्यांच्या दालनावर सगळीकडे बसून काही करा, कारवाई करा, काही करा, कारवाई करा. 1 केस टाकली, 2 केस टाकली. तुम्हाला किती केस टाकायच्या तेवढे टाका. सत्य आहे ते मरणार नाही. आणि एक दिवस आज सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी सत्ता बदलेल तुम्हाला तुरुंगात टाकायची व्यवस्था सुद्धा शशिकांत शिंदे 100% करेल. पाप फार करू नका हो. फार पाप केलेला आहे. अपघाताने मिळालेली संधी प्रेमाने जिंकायची असते, विकास कामाने जिंकायची असते. लोकांच्यावर दबाव टाकून आपल्याकडं पवित्र करून घेण्याचा प्रयत्न करणं फार काळ टिकत नसतात. म्हणून हा मगाचा जो उद्रेक होता साहेब, तो उद्रेक अगदी हृदयापासून लोकांचा होता. आणि हा उद्रेक एवढाच दाखवू इच्छितो, मला अटक करा, अटक करा. मग इच्छुक उमेदवार होते, त्यांनी पण सांगितलं भ्रष्टाचार फार चाललेला आहे, कर नसेल तर डर कशाला. मग तुमचे आरोपपत्र का झाले? माझ्यावर नुसता एक आत्ताची आरोपपत्र झाला, ते पण खोटे FIR करून ह्यांनीच करायला लावला. बाकीच्यांचे आरोपपत्र मी जर वाचले मग ते तुमच्यावर कसे झाले हो? मग त्यावेळेला तुम्ही गुन्हेगार ठरता का? माझी व्यासपीठावर याची चर्चा करायची तयारी आहे. एका व्यासपीठावर येऊ, पुरावे घेऊन मी येतो. ज्याला आत्महत्या करायला लावली त्याला पण घेऊन येतो. आणि जे आरोप करतात त्यांना पण पुरावे दाखवतो. या सातारा जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री का येत नाही? या सातारा जिल्ह्यातल्या उद्योगपतींना कोणी मारलं? या सातारा जिल्ह्यामधला मेडिकल कॉलेजचं काम कोणी बंद पाडलं? आम्हाला पण फार बोलता येतं. आम्ही मान ठेवतो आणि तो मान आजही ठेवलेला आहे, उद्याही ठेवतो. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागला
की तुम्हाला निश्चितपणाने त्याला अडचण निर्माण होते. माझी ज्या वेळा अटक करण्याची भूमिका आली, चॅनलवर आलं, आज अटक होईल, उद्या अटक होईल. मी लोकांना सांगितलं, सर्वच जण शशिकांत शिंदे बना आणि इतिहास करून दाखवा. 1 लाखांनी नाही तर 2.5 लाखाच्या वरती निवडून येण्याच्या बाबतीमधली भूमिका माझा कार्यकर्ता घेईल, हा विश्वास माझा होता. खटाव तालुक्यातल्या असलेल्या जनतेला मी सांगतो, काय कमी केलं होतं. 2013च्या दुष्काळामध्ये सुद्धा आम्ही ठामपणाने उभं राहिलो. कोविडच्या काळामध्ये सुद्धा ठामपणाने उभं राहिलो. दुष्काळाच्या परिस्थिती असताना बंधारे बांधले गेले. नॅशनल हायवेचे आता रस्ते चांगले झाले, ते आमच्या काळामध्ये झाले. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एकच सांगेन, ही लढाई आहे तत्वाची, ही लढाई आहे भूमिकेची, ही लढाई आहे प्रामाणिकपणाची. आम्ही आरोपाला आणि आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, कारण आम्ही जनतेचं नेतृत्व करतो. या जनतेचं भविष्य घडवण्यासाठी निष्ठेने उभे राहतो. हीच आमची पोचपावती आहे आणि या पोचपावतीच्या जोरावर मी जनतेला सांगणार आहे, खासदार तुमचा मी होतोय. आजची सभा ही नुसती खटावची नव्हे. मी खंडाळाला जातो, मी वाईला जातो, मी महाबळेश्वरला जातो, मी पाटणला जातो, मी त्या ठिकाणी कराडला जातो. ही निवडणूक तरुणांनी हातामध्ये घेतली, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे की महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका ऐतिहासिक होतील. 40 पार स्वप्न पाहणाऱ्यांना सांगतो, ज्या सत्तेचा मार्ग आणि सत्याच्या माध्यमातून ज्या चुकीच्या लोकांना तुम्ही साथ देताय, सामान्य माणसं गप्प आहेत पण मताद्वारे तो इतिहास घडवतील. विकासाची तुम्ही चिंता करू नका. अरे तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर ह्यांच्या पोटात का दुखावं. तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर ह्यांनी एवढा का करावं. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. 10 वर्षाचा असलेल्या सर्व खटावच्या रात्रंदिवस काम करणारा शशिकांत शिंदे तुम्ही पाहिलाय. रात्रंदिवस काम करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. क्रांती करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. अशक्य असलेलं काम शक्य करणारा शशिकांत शिंदे पाहिलाय. नव्हे तर भविष्य काळामध्ये सुद्धा अभ्यासू असलेला आमदार होता. विधानसभा विधान परिषदेमध्ये बोलणारा आमदार होता. तोच आता तुमचा नेता खासदार म्हणून जाईल का आदर्श खासदार म्हणून होण्याचा सुद्धा शब्द तुमच्या साक्षीने या ठिकाणी देतोय. आधी हृदयापासून सांगतो, एक संधी फक्त द्या. आता तुलना होते, उमेदवार कोण असावा, कसा असावा, हे मी बोलत नाही. चॅनलवर गेल्यानंतर लोक तिथे म्हणतात, त्यावेळेला लोकांना सांगितलं जातं खासदार भेटणारा असावा. लोकांना जाताना निर्भीडपणे जाता यावं आणि सांगायला पाहिजे हे आमचं काम आहे, असा खासदार असावा. आणि त्यामध्ये 100% गुण शशिकांत शिंदेला मिळतील एवढा मला विश्वास आहे. म्हणून जयंत पाटील साहेबांना बोलायचं आहे, मी तुमचा सेवक आहे आणि जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. पक्षाला ज्यावेळेला संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही मला साथ दिलेली आहे, एक साथ फक्त मला द्या. इतिहास घडवण्यासाठी द्या आणि तुमच्या आशीर्वादाने भविष्य काळातला तुमचा लोकप्रतिनिधी, निष्ठावंत कार्यकर्ता, संघर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्ता, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभा राहणारा कार्यकर्ता, माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत आणि आम्ही एकत्र होतो तेव्हा काय इतिहास होतो. ज्यांना खुर्चीवर बसवणारे सुद्धा व्यासपीठावर आहेत, त्याला उलटून टाकवण्याची ताकद सुद्धा माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. हे निष्ठावंत राहिलेले आहेत, तो इतिहास घडवतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. फार मोठं तुम्ही प्रेम मला केलेलं आहे. या प्रेमाची उतराई मी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. पण जाताना एवढी विनंती करेल की आता 4-5 दिवसामध्ये बऱ्याच लोकांना फोन येत आहेत, बऱ्याचना धमकी दिली जाते. घाबरू नका. तुम्ही सांगाल तिथे, सांगाल त्यावेळेला तुमच्या बरोबर शशिकांत शिंदे असेल हा शब्द देतो आणि मनापासून सांगतो, तुमचा माणूस दिल्लीला गेला पाहिजे. तो माझ्यासाठी मी नव्हे तर महाराष्ट्राच्या चव्हाण साहेबांच्या भूमीचा इतिहास करण्यासाठी, माझ्यासाठी नव्हे तर दिल्लीच्या तख्तामध्ये ज्यांना स्वप्न पाडतो 400 पारचं, त्याला सत्तेवर खेचण्यासाठी महाराष्ट्राचा एक खासदार जाऊन द्या आणि तो इतक्या मताधिक्याने जाऊन द्या
की दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची ताकद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे, एवढं दाखवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री आणि पवार साहेबांचा निष्ठावंत सिलेदार जयंत पाटील साहेब बोलतात. एकदा जोरदार टाळी आदरणीय जयंत पाटील साहेबांसाठी. वेळ कमी आहे, बऱ्याच लोकांची नावं आहेत, म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना आपण या भागातून विधानसभेवर आपलं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिलेला होता, त्यांना आता दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सगळे आज इथे एकत्रित जमलोय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी साताऱ्याचा हा गड जिंकण्यासाठी आपला सगळ्यात निष्ठावंत, कष्ट करण्याची प्रचंड तयारी असणारा, आपला सगळ्यात विश्वासू शिलेदार या मतदारसंघात उभा केलेला आहे, ते म्हणजे शशिकांत शिंदे. त्या शशिकांत शिंदेंना निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. आपण ज्यांच्या विरोधी लढतोय त्यांना या देशामध्ये लोकशाही इतके वर्ष टिकलेली आहे हे पसंत नाहीये. या देशातली लोकशाही मोडायची आणि या देशामध्ये पुन्हा हुकुमशाही आणायची आणि यासाठी संविधानात बदल करायचा. मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला 400च्या पेक्षा जास्त खासदार निवडून आणले पाहिजेत. 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर आपण घटना देखील बदलू शकतो, संविधानात बदल करू शकतो, अशी मानसिकता या सगळ्यांची आहे. आतापर्यंत त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातल्या 11 खासदार लोकसभेला उभे राहिलेले भाषण करून सांगतायत की आम्हाला निवडून जायचंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचंय. आमच्या बीडच्या लोकसभेच्या पंकजाताई मुंडे यांनी भाषण केलंय, मला दिल्लीला पाठवा, आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचंय. आनंद कुमार हेगडे नावाच्या कर्नाटकच्या खासदारने, बेंगळूरच्या खासदारने देखील हेच सांगितलं. या देशामध्ये यांचे 11 खासदार आहेत जे आज संविधान बदलण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो हे सांगतायत. याचा अर्थ 100% यांची मानसिकता आता ती आहे. आता सांगतायत ते आम्ही नाही बदलणार, नाही बदलणार. पण सुरुवातीला पहिल्या राऊंडात आणि दुसऱ्या राऊंडात निवडणुकांच्या 400 पारची भाषा बोलणारे आता 200 पार जातंय का या भीतीनं त्यांचे तोल जायला लागलेले आहेत. या महाराष्ट्रात दर 2 दिवसाने साहेब आहेतच. रोज महाराष्ट्रात 2-2, 3-3 सभा घेत आहेत. या सभेत नरेंद्र मोदी भारतामध्ये आम्ही पुढे हे करणार आहे असं नाही बोलत. शरद पवारांच्यावर टीका करणं हा यांचा आता एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजी, औरंगजेबाच्या सैन्याच्या घोड्यांना देखील पाण्यात संताजी आणि धनाजी दिसायचे आणि घाबरून ते सैन्य बिथरायचं आणि निघून जायचं. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने सोडलेला भारतातला वारू अडवण्याची ताकद जर कोणात असेल तर ती शरद पवारांच्यात आहे आणि म्हणून शरद पवारांना टार्गेट करून नरेंद्र मोदी भाषण करतायत. काल परवा त्यांनी भाषण केलं की नरेंद्र मोदी यांनी की भटकती आत्मा है, भारत में
इस भटकती आत्मा ने अस्थिरता निर्माण करने की कोशिश चालू की है. शरद पवार साहेबांच्या बद्दल हे महाशय बोलतात, 4 जूनला मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार आहे हे त्यांना कळून चुकेल असा माझा विश्वास आहे. जेवढी तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर टीका कराल तेवढी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहील आणि तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. 10 वर्षात काय केलं हे साहेब बोलतच नाही. तुमचं काय काय बिघडलं हे 2 मिनिटात मी सांगतो तुम्हाला. मी राज्याचा अर्थमंत्री होतो बरेच वर्ष. आम्ही मूल्यवर्धित कर प्रणाली, सेल्स टॅक्स गेल्यानंतर ती कर प्रणाली आणली. त्यावेळी आम्ही गरिबांच्या वापराच्या सगळ्या वस्तू करमुक्त ठेवलेल्या होत्या. स्वस्त चप्पल देखील करमुक्त होती. नरेंद्र मोदींनी भारतामध्ये जीएसटी नावाचा कर आणला, विक्री कर. या जीएसटी मध्ये तुमच्या चपलेवर कर आहे, पॅन्टीवर कर आहे, शर्टावर कर आहे, टोपीवर कर आहे, तुमच्या साडीवर, तुमच्या कपड्यावर कोणताही गोष्ट खरेदी करा तुम्हाला 18%, 12%, 5% कर द्यावा लागतो. आता काही गरिबासाठी या देशात फुकट नाही. जे सामान्यपणाने लोक वापरतात त्या कुठल्याही गोष्टी आता करमुक्त नाही आहेत. 1 लाख रुपयाचं खत ज्यावेळी तुम्ही बाजारात विकत घेता त्यावेळी 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही दिलेले असतात. कराच्या मुळात जीएसटी 18% आहे. 400 रुपयाचा खताचं पोतं 1700 रुपयावर गेलं. मगाशी सांगितलं आमच्या राजेश टोपेंनी. तुम्ही तुमचं घर 50,000 रुपयात चालवत असाल तर 18%ने 9,000 रुपये दर महिन्याला सरकारच्या बोकंडीवर तुम्ही घालता. 12 महिन्यात 1,05,000 रुपये किंवा 1.25 लाख रुपयापर्यंत मध्यमवर्गीय साधा शेतकरी ज्याचं घर 40-50 हजार रुपयात चालतं तो सरकारला कर भरतो. शेतीच्या अवजारांच्यावर यांनी कर बसवलेला आहे 18% आणि 12%. तुम्ही ग्रीन हाऊस करायला गेला त्याच्यावर कर. तुम्ही काही खरेदी करा कर, काही विक्री करा कर. म्हणजे या देशातला सामान्य माणूस सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला दरवर्षी 1.5-2 लाख रुपये देतो आणि मोदी साहेब काय देतात? 6,000 रुपयाचा एक चेक तुम्हाला तिकडे येतो आणि 6,000 रुपयाचा मुंबईतनं चेक येतो. तुमच्या खिशातनं किती काढले? तुमच्या खिशातनं किती पैसे गेले? आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश जाधव, सेवागिरी महाराजाच्या या इथल्या आश्रमात भेट द्यायला आले. येताना जरा सातारला जाऊन काही खरेदी करायची होती. साताऱ्यात गेले. साताऱ्यात जरा खिशात 20-21 हजार रुपये होते. त्यांच्या जरा जाड्या असणाऱ्या खिशाकडे लक्ष पाकिट मारायचं जातं. तो सुरेश जाधवांचं हळूच पाकिट मारतो. सुरेश जाधवांना कळत नाही. सुरेश जाधव पुढे चालायला लागतात. त्यात त्यांचा फोटो बघतो. एवढा चांगला सरळ मार्गी माणसाचा आपण खिसा मारला म्हणून तो त्या 20,000 रुपयातले 17,000 रुपये काढतो, 3,000 रुपये ठेवतो आणि परत पळत पळत जातो आणि सुरेश जाधवांना सांगतो, हे आपलं पाकिट तिथं पडलेलं होतं, हे जरा पाकिट घ्या. देवाच्या दर्शनाला जाणार आहे. माझ्या मनात देवाचा विचार आला. सेवागिरी आश्रमात जाणार आहे. मी देवभक्त आहे. मी देवाची पूजा करतो. सरळ मार्गी आहे म्हणून देवाने माझ्यावर इतका उपकार केला की माझं पडलेलं पाकिट
या माणसाने आणून दिलं. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस हाच आहे असा सुरेश जाधव निष्कर्ष काढतात. त्या माणसाला मिठी मारतात, तो माणूस निघून जातो. थोडं पुढे गेल्यावर सुरेश जाधवांना लक्षात येतं पाकिट जरा हलकं झाले, म्हणून पाकिट काढून बघतात. त्या बहादराने 17,000 काढलेले असतात आणि 3,000 यांची यांना परत दिलेले असतात. अशी पाकिटमारी आपल्या सगळ्यांची चालू आहे देशातल्या सरकारकडून. तुमचं किती काढलं आणि किती तुम्हाला दिलं याचं गणित केलं तर तुमच्याकडून एवढी लूट झालेली आहे. पेट्रोल 105 रुपये, डिझेल 97 रुपये. निवडणूक होऊन जाऊ दे, निवडणूक झाल्यानंतर लाज वाटते म्हणूनच 97-98 वर डिझेल आहे. निवडणूक झाली की डिझेल 105 करतील, 105चं पेट्रोल हे 115 करतील. तुमच्यावरचा 18% GST 21% केल्याशिवाय हे बहादर राहणार नाहीत. कारण ह्यांनी या देशावर 210 लाख कोटीचं कर्ज चढवलेलं आहे. 210 लाख कोटीच्या कर्जामुळे आज देश आर्थिक संकटात आलाय. हा जयंत पाटील सांगत नाही, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आहे, त्यांनी यांना सल्ला दिलाय, अरे किती कर्ज काढताय, हळूहळू हळू नाही तर तुमचा श्रीलंका होईल. श्रीलंकेत काय झालं माहितीये, आर्थिक अराजकता आल्यावर लोक राजप्रसादात शिरले. त्या राष्ट्रपतीला हुडकायला आणि त्या पंतप्रधानांच्या मागे लोक लागली. विमान करून ते श्रीलंकेतनं पळून गेले म्हणून वाचले, नाही तर कार्यक्रमच होता त्यांचा. एवढी वाईट अवस्था श्रीलंकेत होते. तुम्ही कृपा करून असं करू नका हे सांगणारा सल्ला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने ह्यांना दिला. तुम्ही बारकाईनं बघा की या देशात अर्थकारण बिघडवलं. या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी जाहीर केलं, मी पैसे नाहीत माझ्याकडे, मी निवडणुकीला उभा राहणार नाही. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्या रोज संध्याकाळी घरी येतात. त्यांचे पती आहेत परकारा, काय नाव, परकारा प्रभाकरन काहीतरी नाव आहे, आपल्याकडे तिकडेची नावं माहित नाहीत. तर त्यांचे पती काय सांगतात, पती सांगतात नरेंद्र मोदींनी या देशाची पूर्ण वाट लावलेली आहे. या देशातल्या सामाजिक गोष्टी तर एवढी प्रचंड ढवळाढवळ केलेली आहे, पण त्याचबरोबर अर्थकारणाचंही या देशातला बँड बाजा ह्यांनी वाजवून टाकलेला आहे, असं देशाच्या अर्थमंत्र्यांचे पती सांगतात. त्या बाई बिचाऱ्या संध्याकाळी घरी जात असतील, नाईलाजानं काही निर्णय घ्यावे लागतात, ते नवऱ्याला सांगत असेल, काय खरं नाही आता आपल्या देशाचं, हे लय वाट लावली ह्यांनी. हे नवऱ्याला सांगितल्याशिवाय का नवरा असं बाहेर बोलतोय. अर्थमंत्र्याचा पतीच असं सांगत असेल तर दुसरं सर्टिफिकेट काय पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी आपल्या खिशातनं काय काय गेलं हे बघा. आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा जाहीरनामा काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे आणि शिवसेनेने देखील अशीच भूमिका घेतलेली आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जो GST कर आहे तो सामान्य माणसाला सुसह्य असा करू. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या मध्ये काही मर्यादा घालू. गरीब घरातल्या महिलेला 1 लाख रुपये वर्षाला देऊ. डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलाला 1 वर्ष 8,500 रुपयापर्यंत वर्षभर स्टायपंड देऊ, त्याला नोकरी मिळेपर्यंत. जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना करून आम्हाला जे ज्या समाजाचे असतील तेवढं त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था करू. आणि ते करताना इंदिरा साहनी निर्णयाने 50% आरक्षण थांबलेलं आहे, 50%च्या वर जाऊन देत नाही. ते आरक्षण आम्ही कायदा करून इंदिरा साहनीच्या निकालात जो निर्णय झालेला आहे तो बदलू. आणि महाराष्ट्रात नव्हे देशातल्या प्रत्येक राज्यात जेवढं जेवढं ज्याला ज्याला आरक्षण मिळायला पाहिजे हक्काचं त्या सगळ्यांना आरक्षणाची वाट आम्ही मोकळी करून देऊ. ही भूमिका आम्ही घेतली. आमचे 10 जण उभे आहेत, पण काँग्रेस पक्षाने देखील हीच भूमिका घेतलेली आहे.
आणि म्हणून मला आपणाला विनंती करायची आहे, हे जे सामाजिक प्रश्न या लोकांनी तयार केले त्यातनं मार्ग म्हणजे जात न्याय जनगणना आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना मराठा समाज असेल बाकी सगळे समाज असतील कुणावरही अन्याय होणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी 50% आरक्षणाचा थ्रेशोल्ड लिमिट काढण्याचं काम देखील आम्ही सरकार आल्यावर करू. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उद्याच्या निवडणुकांमध्ये आपलं भवितव्य आपल्याला ठरवायचंय. या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अनेक कामं केली. जीए काटापूरच्या योजनेचं श्रेय इथले आमदार घेतात असं मला कोणीतरी सांगत होतं. मी या राज्याचा जलसंपदा मंत्री झालो. शशिकांत शिंदेनी सतत पाठपुरावा करत 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 जीए काटापूरला पैसे आणले. किती? 250 कोटी रुपये जीए काटापूरला शशिकांत शिंदेनी आग्रहानं आणले. इथलं सातारा जिल्ह्यातलं वैद्यकीय महाविद्यालय 29 जून 2020 ला जलसंपदा मंत्री म्हणून त्या खात्याकडे असणारी 60 एकर जमीन मी वैद्यकीय खात्याकडे हस्तांतर करण्याचा निकाल केला. मी माझी पर्सनल प्रॉपर्टी दिली नाही. पण हे यासाठी सांगतोय की आम्ही एका खात्याची जमीन काढून दुसऱ्या खात्याला देऊन तिथं वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय आमचा तेव्हाच आहे. आता कुणीतरी दम देऊन काम थांबवले, खंडणी मिळाल्याशिवाय काम चालू करून देणार नाही असं सांगितलंय. हा पुढचाच प्रश्न आहे. या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली. इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली म्हणजे काय तर पक्षाने देणग्या घ्याव्यात पण त्या कुणाला कळू नये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळं उघड करा. त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने 10,000 कोटी रुपयापर्यंतची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीचा आणि आयटीचा धाक दाखवून गोळा केलेला आहे. हे ज्यावेळी देशाला कळलं त्यावेळी हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याची खात्री भारतीयांची झाली. त्यामुळं आपल्याला दिसतंय तसं नाहीये. आज मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. महाराष्ट्रामध्ये सर्व दूर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या मागे माणसं उभा राहताना दिसत आहे. परवा 8 मतदारसंघाचा मोठ्या चांगल्या प्रमाणात मतदान झालं. त्या 8 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र दिसायला लागलेलं आहे. मला खात्री आहे की उद्याच्या काही दिवसामध्ये आपल्या भागातही मतदान होणार आहे. आपल्या या भागातल्या मतदानात आपण देखील आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आपले शशिकांत शिंदे यांना दिल्लीला पाठवण्याचं काम कराल. आम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाहीरनाम्यात सांगतोय. पत्रकारांसाठी आहे. पत्रकारांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा यासाठी आहे आणि तो जनतेसाठी देखील महत्वाचा आहे की माध्यमांसाठी आमचं सरकार काय करणार. मुक्त संवाद घटनेने बहाल केलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याचं धोरण आणणार. प्रसार माध्यमांचे रक्षण आवाजवी दबावात न येता प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याची काळजी घेऊ. माहिती उपलब्धता अचूक आणि निपक्षपातीपणाने सार्वजनिकरित्या उपलब्ध होण्याच्या उपाययोजना करू. माध्यम नियमन निपक्ष आणि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करू. कायद्यात सुधारणा करू. नियमात शोध पत्रकारितेला पाठबळ. माहितीची सत्यता आणि लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी शोध पत्रकारितेला ठोस पाठबळ देऊ ही आमची मित्रांनो भूमिका आहे. मी आपणा सर्वांना विनंती करेन की या देशामध्ये 14 साली मनमोहन सिंग होते त्यावेळी 28,000 रुपये तोळं सोनं होतं. काल परवा मी चौकशी केली तर जवळपास 68,000 रुपये तोळं सोनं झालं.
आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करा. 74,000 रुपये घेतलेले दिसते. 74,000 रुपये सोनं झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढतायत कारण या देशात सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी अवघड वाटायला लागल्या. भारतामध्ये 22 जण या देशातल्या 70% संपत्तीवर ताबा मिळवून आहेत. भारतातल्या मागच्या काही वर्षामध्ये 5-6 जणांचा जगाच्या पाठीवरच्या 50त नंबर लागला. अरे बेट्यानो, कसा लागला? आपल्या मालकीचे देशाच्या समुद्रकिनारे असणारे सगळी बंदरं ह्यांनाच, देशातली सगळी विमानतळे ह्यांनाच, रस्ते करायची कामं ह्यांनाच. या देशातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठराविक इंडस्ट्रियल हाऊसेसना देण्याचं पाप या सरकारने केलं. त्यांची मोनोपोली तयार केली आणि भारतातल्या बऱ्याच गोष्टी खाजगीकरण केल्यानंतर या देशामध्ये सरकारच्या हातात आता कमी आणि खाजगी लोकांच्या हातात जास्त सत्ता निर्माण झाली. मुंबईवरून पुण्याला गेला तर साध्या रेल्वेने गेला तर 116 रुपये तिकीट आहे. पण ती वंदे भारत नावाची रेल्वे काढली आहे, 720 रुपये तिकीट आहे. म्हणजे गरिबासाठी काय नाहीये. वंदे भारत आधी जाणार आणि मग आपल्या साध्या रेल्वे जाणार अशी व्यवस्था आहे. आणि म्हणून जे काही हे सरकार करतंय हे श्रीमंत वर्गासाठी करतंय. आणि म्हणून शेवटची 3 मिनिटं मी तुम्हाला एक गोष्ट, माझ्याकडे एक SMS आलाय तो वाचून दाखवतो. ना शिवस्मारक तयार झाले, हे घोषणा आहेत त्यांच्या सगळ्या. ना वाड्रा जेलमध्ये गेला, ना विश्वगुरु आपण झालो, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद व मल्ल्याला फरफटत आणले, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवर अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी कुठं झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दुप्पट भाव मिळाला, ना काश्मीरी पंडित घरी परतले, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन इंडिया झाला, ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया दिसला, ना अच्छे दिन आले, ना चीन घाबरला, ना डॉलर घसरला, ना धनगर समाजाला आरक्षण मिळाले, ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले. 18, 20, 24 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं. खरंच विचार करायला लावणार आहे. अच्छे दिन वाल्यांच्या सरकारची 4 वर्षातली कामं हे ऐका. आधार कार्ड बनवा, आधार क्रमांक बँक खात्याला जोडा. काम काय केलं सरकारने ते सांगतोय. आधार क्रमांक मोबाईलला लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, LPG गॅस क्रमांक आधार लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोट बदलून घ्या, बदललेल्या नोटांचा हिशेब द्या, गॅस सबसिडी सरेंडर करा, ATM मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा, बँक खात्यात पैसे जमा करा, बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा, बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर कुठून आणले त्याचा हिशेब द्या, बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा, सामानाच्या गुड्सवर टॅक्स भरा, सर्व्हिस टॅक्स भरा, कफनवर टॅक्स भरा, सर्व पैसे बँकेतल्या ठेवा. खात्यात ठेवलेल्या पैशांची बँक जबाबदारी घेणार नाही. आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये बीफ खाऊ नका, गोव्यात म्हणजे खाऊ शकता. शाळेत योगा करा, कारण योगवाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका, चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. पेट्रोल डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ, पण दुधाचे भाव बिस्लरी पाण्यापेक्षा कमी. कुठेही काही खरेदी करा, पण शासनाला GST सह वेगळे कर भरावेच लागतात. आवश्यकता नसताना अब्जावधी रुपये खर्च करून अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला, पण सर्वसामान्यांना भिकेला लावले. भारतात 800 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय मिळेल
यासाठी सरकारने गुगल सोबत 4.5 लाख कोटीचा करार केलाय. शेतकरी कर्जमाफीसाठी 86,000 कोटी नाहीत, परंतु वायफाय साठी सरकारकडे 4.5 लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा, लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे का वायफाय? 69 लाख रुपये पेमेंटसाठी 63 गरीब बालकांचा बळी गेला. 75 खासदार आणि 337 आमदारवाले. मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्याने नाही तर अस्वच्छतेमुळे झाला. आता तुम्हीच सांगा, यांचे स्वच्छ भारत अभियान भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? आजचे दिनवाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते, हे तुम्हाला माहित नाही का? असा एक साधारण मेसेज सगळ्या देशभर फिरतोय. मी यासाठी आपल्या सगळ्यांना सांगतो, माझी वेळ झालेली आहे, पण एवढे मुद्दे या सरकारच्या विरोधात आहेत. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की शशिकांत शिंदेना निवडून देत असताना इथं शशिकांत शिंदे लोकसभेवर जातील याच्यात माझ्या मनात शंका नाही, पण मी आज मुद्दामून आलोय की इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर विधानसभेत पाठवण्याचं काम करायचंय आपल्याला. आणि ते काम तुम्ही कराल की नाही हे एकदा तुमच्या हातातला फोनवर टॉर्च चालू करा आणि मला खात्री द्या की इथला पुढचा विधानसभेचा आमदार हा तुतारीच्या शरद पवार साहेबांच्या चिन्हावर निवडून जाईल. यासाठी सगळ्यांनी हे लाईट बंद केले तर चालतील, लाईट बंद करा. आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यांनी टॉर्च दाखवा आणि सांगा शशिकांत शिंदे जातीलच लोकसभेवर, पण या मतदारसंघात उद्याच्या निवडणुकीत विधानसभेत देखील खरं बोलणारा, कुणावरही कुरघोड्या न करणारा, कुणाच्यावरही केसेस करून नको त्या उद्योग करणारा आमदार या मतदारसंघातून आम्ही घालू आणि चांगल्या विचाराचा, शरद पवार साहेबांच्या विचाराचा माणूस मुंबईला पाठवू, दिल्लीला शशिकांत शिंदेना पाठवू. एवढाच विश्वास आपल्या सगळ्यांच्या समोर आपण दिलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. पाटील साहेब धन्यवाद. 10 मिनिटं